मित्रांनो, काही महिन्यापूर्वी काही वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेने सायकल ट्रॅक नावाची एक अभिनव अशी योजना आणली। त्या योजनेचं काय झालं आपण बघूया। त्या योजनेमध्ये फायदा काय झाला नाही, फक्त महापालिकेनं लाखो लिटर कलर सांडवलेला आहे, 400-500 रुपये लिटरचा। त्याची अवस्था बघा। आणि ज्या हेतूसाठी सायकल ट्रॅक बनवलाय असा ढोल पिटत होते ना अधिकारी कर्मचारी, तर त्याचं काय झालंय बघा। हा सायकल ट्रॅक आहे बघा, सायकल ट्रॅकवर सायकल आहे का, रिक्षा आहे। पुढे काय दिसतंय तुम्हाला, सगळ्या सायकल ट्रॅक वरती सगळ्या गाड्या आहेत। त्याचं कारण असं आहे की या रस्त्याची साईज बघा आणि या फुटपाथची साईज बघा। आता फुटपाथ जर रस्त्यापेक्षा मोठे असतील तर लोकांनी गाड्या लावायच्या कुठे, असा प्रश्न तयार होतोय। म्हणजे सायकल ट्रॅकच्या नावाखाली प्रशासनाने इथं ट्रॅफिकचा नवीन प्रश्न तयार केलेला आहे। आणि लोकांनी अशी गाडी कुठे लावायची म्हणले, लावली लोकांनी की पालिका उचलून नेते, पोलीस ते उचलून नेतात। म्हणजे नागरिकांना तुम्ही विकासाच्या दिशेने घेऊन चाललेला आहात का नागरिकांना तुम्ही फसवायच्या प्रयत्नात आहात। बघा, सायकल ट्रॅक तुम्हाला दिसतोय का, हा रस्ता आणि हा सायकल ट्रॅक आहे, दोघांमध्ये फरक दिसतोय का। कलर गेला उडून, आता हिशोब कोणी मागायचा, कलर किती वाटला, त्याची बिलं किती काढली आणि त्या कलरचं झालं काय हे विचारणार कोण। हे बघा, सगळं सायकल ट्रॅक आहे आणि सगळीकडे गाड्याच आहेत। मित्रांनो, अशा प्रकारे नागरिकांची गैरसोय केलेली आहे। ते दुकान बघा, तिथून ते इथपर्यंत फुटपाथ आहे, हे बघा एवढी साईज, रस्ता केवढासा ठेवलेला आहे। आणि हे सायकल लेनचं काय झालंय बघा, म्हणजे फक्त कलर ओतणे आणि नागरिकांच्या खिशातला पैसा काढून घेणे एवढाच कार्यक्रम चालू आहे। महापालिकेची फसलेली योजना आणि महापालिकेला कंगालीकडे नेणारी योजना म्हणजे सायकल ट्रॅक। माझी प्रशासनाला विनंती आहे की आता ह्या सायकली चालवायला जागा नाहीये, प्रशासनाने सगळ्या मावळ्यांना अशा उडत्या सायकली दिल्या पाहिजेत, ज्या अशा ह्या गाड्यांवरनं झाडांवरनं उडून डायरेक्ट आपल्या घराकडे, कॉलेजला, ऑफिसला जातील। उडत्या तबकडी असतात की नाही, तशा उडत्या सायकली प्रशासनाने दिल्या पाहिजेत असं मला वाटतं ह्या फसलेल्या प्रयोगानंतर।